राज्यभरात जल्लोष करण्यात आला। जे आपण दृश्य बघतोय फटाक्यांच्या आतषबाजी, फडणवीसांच्या नागपुराच्या निवासस्थानाबाहेरची आपण दृश्य बघतोय। फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे। इकडे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि इकडे नागपूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर असा आनंद व्यक्त करण्यात आला। रांगोळ्या काढल्या होत्या निवासस्थानाबाहेर, रोषणाई करण्यात आलेली आकर्षक, आणि आता फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे। आपण बघतोय फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर मोठं स्क्रीन देखील लावलेला होता आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। अगदी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी आपण बघितली होती। फडणवीसांचे छायाचित्र घेऊन, त्यांचे फलक घेऊन अनेक कार्यकर्ते विदर्भातले तिथे दाखल झाले होते आणि इकडे शपथविधी झाल्यानंतर तिकडे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी असा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपचे कार्यकर्ते अत्यंत आनंदित आहेत। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याभरात असा आनंद उत्सव साजरा होतोय। आकाशात देखील अगदी नयनरम्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांना त्या शपथविधी सोहळ्याची उत्कंठा होती, उत्सुकता होती आणि अखेर आज तो शपथविधी सोहळा पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रातील अनेक मंत्री, त्यानंतर उद्योग, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा सगळा शपथविधी सोहळा पार पडला आणि आता तुम्ही स्क्रीनवर दृश्य बघता ती नागपूरमधील आहे। प्रत्येकानंच हा शपथविधी सोहळ्याची क्षणचित्र आपल्या डोळ्यात साठवून ठेवलेली आहेत। अतिशय भव्य दिव्य असा हा शपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडला। अगदी बॉलिवूडच्या तारेतारकांपासून ते उद्योग क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र, अनेक दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना शपथ दिली। फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत आणि ही आतिषबाजी, हा आनंद आता राज्यात अनेक ठिकाणी व्यक्त होतो। फडणवीसांच्या घराबाहेरची आतिषबाजी आपण पाहतोय। त्यांच्या घराला, त्यांच्या निवासस्थानाला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर अजूनही कार्यकर्त्यांची गर्दी आहे। विदर्भातील अनेक कार्यकर्ते, नागपूरमधील कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झालेले आहेत।